पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण आज चिंतन करणार आहोत राख बुधवार. राख बुधवार हा एक पवित्र दिवस कॅथलिक कलिसियामध्ये मानला जातो. आणि या राख बुधवाराच्या दिवशी आम्ही आपल्या कपाळाला राख लावतो आणि उपवास काळ सुरू करतो. म्हणजे आम्ही उपवास काळामध्ये प्रवेश करतो. आणि हा उपवास काळ म्हणजे 40 दिवसाचा काळ हा येशूच्या दुःखभोगाची आठवण करून येशूच्या गेत्सेमेनी बागेपासून तर काल्वरी पर्यंतचा जो प्रवास होता, दुःखाचा प्रवास, त्यांनी स्वतःला विनम्र केलेला तो वेळ, स्वतःच्या जीवनाचा त्याग करून मानवाच्या तारणासाठी दुःख सहन केलेला काळ, या काळामध्ये आम्ही प्रवेश करतो. गेत्सेमेनी पासून तर काल्वरी पर्यंत, आणि नंतर मग काल्वरी म्हणजे मृत्यू पासून तर येशूच्या महिमान्वित पुनरुत्थानापर्यंत आम्ही आठवण करतो, म्हणजे प्रवास करतो. हा दुःखाचा प्रवास, हा विनम्र बनण्याचा वेळ आणि पश्चाताप करण्याचा काळ. आणि ह्या पश्चातापाद्वारे, दुःखाद्वारे आपण विजय मिळवणे, म्हणजे आम्ही नवजीवन मिळवणे, आमच्या जीवनाचे नवीनीकरण करणे. म्हणजे नवीनीकरण करणे म्हणजे काय? मग मानवाला नवीनीकरण करण्याची गरज काय? मानवाला नवीनीकरण करण्याची गरज आहे, कारण मानव हा पापी आहे. आणि म्हणूनच आम्ही जेव्हा राख बुधवारी राख लावून जेव्हा आम्ही हा काळ सुरू करतो, उपवास काळ सुरू करतो, तेव्हा हा राखेचा अर्थ असा की राख माणसाला आठवण करून देते, हे मानवा, तू माती आहेस आणि शेवटी तू मातीत जाणार आहेस. मानव माती आहे आणि शेवटी तो मातीतच जाणार आहे. म्हणजे हा नश्वर शरीर आहे, आणि म्हणून ह्या नश्वर शरीराला आपण विनम्र केलं पाहिजे, लहान केलं पाहिजे, आणि आम्ही पश्चाताप केला पाहिजे. आम्ही मार्क अध्याय 1:15 मध्ये वाचतो, वचन आम्हाला सांगते, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. पश्चाताप करा. हा काळ पश्चाताप करण्याचा काळ, विनम्र बनण्याचा काळ आहे, आणि स्वतःला पवित्रतेमध्ये नेण्याचा काळ आहे. आणि विनम्रता, आजच्या आम्ही पत्रामध्ये, याकोबाने लिहिलेल्या पत्रामध्ये आपण वाचतो, याकोबाचे पत्र अध्याय 4 वचन आपल्याला सांगते, वचन 10 मध्ये आम्ही वाचतो, प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उंच करील. म्हणजे हा काळ नम्र होण्याचा काळ आहे, विनम्र बनण्याचा काळ आहे. आणि अशासाठी विनम्र बनायचं की आम्ही विनम्र झाल्याने, या शरीराला विनम्र केल्याने, या शरीराचे गुण विनम्र केल्याने, लहान बनण्याने परमेश्वर आम्हाला उंच करणार. तर मग आपण हा विनम्र बनण्यासाठी काय काय गरज आहे ते आपण याच्यामध्ये सर्वात प्रथम म्हटलं तर आम्ही प्रार्थना करतो. प्रार्थना करणे म्हणजे एक विनम्रतेचं एक प्रतीक आहे. प्रार्थना, पुष्कळ लोकांना प्रार्थना करणं बनत नाही, स्वतः होऊन प्रार्थनेसाठी वेळ काढणं जमत नाही. ठीक आहे, आपण
रोजच्या टाइम टेबल नुसार आहे, तर टाइम टेबल नुसार आता आज प्रार्थनेला जायचं आहे म्हणून आम्ही चालले जातो, कधी कधी बसतो, पूजेला बसतो, रोसरीला बसतो, परंतु तेवढंच पुरे नाही आहे. हे प्रार्थनेचा भाव मनामध्ये आला पाहिजे का मी प्रार्थना केलं पाहिजे, म्हणजे मी प्रभूशी जुडलो पाहिजे. मी प्रभूशी, जो व्यक्ती प्रभूशी जुडतो ना, त्याच्या स्वभावाकडे तुम्ही पहा, एकदम विनम्र आहे, कारण त्याच्या मुखामध्ये परमेश्वर आहे, त्याच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे, त्याचं मन परमेश्वराकडे लागलेलं आहे, त्याच्या मनामध्ये त्याची आठवण, परमेश्वराची आठवण आहे, म्हणजे प्रार्थना, तो प्रार्थनेमध्ये आहे, तो प्रार्थना. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा उपवास काळ आम्हाला फक्त उपवाशीच राहण्यासाठी नाही शिकवत, तर ह्या उपवास काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रार्थना केला पाहिजे, देवाशी जोडलं पाहिजे, आपला थोडासा वेळ प्रभूला दिला पाहिजे. आपण होऊन, जसं माझ्या म्हणण्याचा अर्थ, लोक चर्चला जातात, ठीक आहे, ते चर्चचा जो टाइम आहे तर त्या वेळेस गेलंच पाहिजे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त, म्हणजे आपण जेव्हा चर्चला जातो, चर्चला जाण्याच्या पूर्वी थोडंसं अर्धा तास जाऊन परमप्रसादाच्या जवळ जाऊन बसून रोसरी करून स्वतःची रोसरी किंवा ग्रोटोकडे जाऊन प्रार्थना करणे, किंवा चर्च झाल्यावर, पूजा झाल्यावर सुद्धा थोडासा वेळ प्रभूच्या चरणाशी घालवणे. आम्हाला माहित आहे फादर, सिस्टर, धर्म भगिनी वगैरे पुष्कळ वेळ प्रभूच्या जवळ बसून घालवण्याचा प्रयत्न करतात. फक्त रिलिजियस लोकांसाठीच नाही, हे सर्व लोकांसाठी आहे, आम्हासाठी सुद्धा. आम्ही मानवा, आम्हाला सुद्धा थोडासा वेळ काढणे, प्रार्थना, त्या प्रार्थनाद्वारे आम्हाला आमचा स्वभाव विनम्र करताय. जो प्रार्थना करतो त्याचा स्वभाव आपोआप विनम्र होतो, कारण काय, जो प्रार्थना करतो तो देवाशी जोडून आहे, आणि जेव्हा देवाशी जोडून आहे त्याच्या मनामध्ये देव फिरत आहे, देवाचे वचन फिरत आहे, आणि जेव्हा देवाचे वचन मनामध्ये आहे, भक्ती मनामध्ये आहे, तेव्हा तो व्यक्ती जेव्हा एका दुसऱ्याशी बोलायला जातो तेव्हा त्याचे शब्द पहा, एकदम विनम्र शब्दाने बोलतो, एकदम प्रेमळ शब्दाने बोलतो, कारण त्याच्यामध्ये देव आहे, तो देवाशी जोडलेला आहे. ज्याच्यामध्ये देव नाही, त्याच्यामध्ये प्रार्थना नाही, त्याचं बोलणं तुम्ही पहा, एकदम कडक आहे, एकदम गर्विष्ठ आहे, एकदम स्वतःला, म्हणजे त्यालाच म्हणतात स्वतःला विनम्र करणे. हा काळ स्वतःला विनम्र करण्याचा काळ. तर विनम्र करण्यासाठी आम्हाला देवाशी जोडणे फार गरजेचं आहे, प्रार्थनेमध्ये जोडणे फार गरजेचं आहे, आणि आमच्या ज्या काही सवयी आहे आपण सोडून देण्याची गरज आहे. आमच्या जे आम्हाला गर्विष्ठ करतात, तेव्हा आम्हाला मोठेपण साबित करण्याचा प्रयत्न करतात, आपली खरी करण्याचा प्रयत्न करतात, ते आपण सोडून विनम्रपणे जीवन जगण्याचा हा काळ आहे. प्रार्थना करणे, प्रार्थना केल्याने, देवाशी जोडल्याने आमचा स्वभाव विनम्र होतो. आणि दुसरी, आपण विनम्र करण्याचा एक दुसरं कारण आहे, दुसरी गोष्ट आहे उपवास करणे. उपवास काय आहे? उपवास एक विनम्रतेचं प्रतीक आहे. उपवास आमच्या शरीराला इच्छा आहे, हे खायची, ते खायची, खात राहायचं, परंतु जेव्हा आम्ही शरीराची इच्छा मारतो, नाही मी नाही खाणार, नाही मला नाही पाहिजे, म्हणजेच मी उपवास करतो. उपवास करून प्रार्थना करणे, उपवास एक विनम्रतेचं प्रतीक आहे. प्रार्थना करणे, उपवास करणे, उपवास करून स्वतःच्या इच्छेचा त्याग करून, मांस, मच्छी, मटण न खाऊन. का म्हणून मांस, मच्छी, मटण नाही खायचं? मांस, मटण, मच्छी खाल्ल्याने काही मोठं पाप नाही आहे, परंतु या स्वतःला विनम्र करण्यासाठी, माझी इच्छा मारण्यासाठी. पहा, काही लोकांमध्ये अशी भावना आहे, रविवार आला म्हणजे मच्छी पाहिजेच, मांस पाहिजेच, अशा प्रकारची भावना, म्हणजे ते जे जिद्द आहे किंवा ते एक आतुरता आहे, त्याला मारणे, कमी करणे. आणि त्याच्यानंतर हे आपल्याला स्वतः विनम्र करून आपण त्याच्यातून आपण थोडंसं काही बचत करून आपण गरिबांना मदत करणे. गरिबांना मदत करण्याची एक जे भावना आहे, गरिबाला म्हणा, चर्चला म्हणा, गरजवंतांना म्हणा. जगामध्ये पुष्कळ लोक आहेत ज्यांना खायला अन्न नाही, नेसायला वस्त्र नाही, राहायला घर नाही. अशांना
आमच्यातून जर ह्या माझ्या इच्छेतून, माझ्या उपवासातून जर मी काही थोडस वाचवू शकत असेल तर त्यांना खूप मोठी मदत होईल. तर अशा प्रकारे उपवास करून आपल्या भोजनातून थोडस काहीतरी वाचवून दुसऱ्याला दान करणे आणि त्याच्यानंतर प्रार्थना करणे, उपवास करणे आणि पश्चाताप करणे. उपवास काळ किंवा राग बुधवार आम्हाला पश्चातापाची आठवण करू. आम्ही मार्क अध्याय 1:15 मध्ये वाचतो, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आणि म्हणून आम्ही पश्चाताप करणे फार गरजेचं आहे. काय पश्चाताप करावं? मी आजपर्यंत जे माझ्या इच्छेनुसार जीवन जगत आलो आणि मी माझीच इच्छा पूर्ण करतो, मी गर्विष्ठपणानं वागलो, मी देवाच्या विरुद्धामध्ये गेलो, आजपर्यंत प्रार्थना केलो नाही, याच्याविषयी पश्चाताप करणे म्हणजे फक्त पश्चाताप करून मी मी पाप केलो, आता पाप करणार नाही एवढंच नाही. जर पश्चाताप मी करत आहोत तर याच्या नंतर मी काय करतो? माझे जीवन मी बदलतो. निर्णय करणे. उधळ्या पुत्राला पश्चाताप झाला. आम्ही लूक अध्याय 15 वचन 17 मध्ये वाचतो. तो वचन म्हणते, तेव्हा तो शुद्धीवर येऊन म्हणाला. शुद्धीवर येऊन, त्याच्यापूर्वी शुद्धीवर नव्हता का? शुद्धीवर होता, तो चालता बोलताच होता, परंतु त्याची आत्मिक शुद्धता उघडलेली नव्हती. आध्यात्मिक जे शुद्धी उघडलेली नव्हती. परंतु जेव्हा दुःख आलं, त्याला आठवण झाली, त्याला पश्चाताप झाला आणि मग तो शुद्धीवर आला. आणि मग काय केलं? शुद्धीवर आल्यावर तो असं म्हणाला, मी वापस जाईल देवाकडे, माझ्या बापाकडे वापस जाईल आणि त्याला म्हणेल, बापा मी तुमच्या विरुद्ध आणि परमेश्वरा विरुद्ध पाप केलेला आहे. आणि मग तो वापस येऊन त्याच्या वडिलांनी त्याला स्वीकार केला. जो व्यक्ती पश्चाताप करतो आणि तो आपला पाप मार्ग सोडून देतो, त्याला देव स्वीकार करतो. आणि म्हणून आम्हाला ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक, प्रार्थना. हे आपण राग बुधवार आपण साजरा करत असताना, उपवास काळामध्ये प्रवेश करत असताना ह्या 3 गोष्टी आपण फार काळजीपूर्वक पाळण्याचा निर्णय घेण्याचा दिवस आहे. कोणते? प्रार्थना. मी प्रार्थना केली पाहिजे. माझी प्रार्थना फक्त चर्चनं ठरवून ठेवलेल्या वेळेसच नाही, तर माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मी रोसरी करील, बायबल वाचील, थोडस वेळ प्रभू सोबत घालील. हे प्रार्थना. आणि त्याच्याद्वारे, प्रार्थनाद्वारे आम्ही देवाशी जुडतो आणि आमचा स्वभाव विनम्र बनतो. आणि दुसरी गोष्ट, आमचा स्वभाव विनम्र बनतो. आणि दुसरी गोष्ट, आम्ही उपवास केला पाहिजे. उपवास करून आम्ही देवाशी जोडून जे काही आमच्या उपवासाद्वारे आम्ही काही बचत करतो ते दुसऱ्याला मदत केलं पाहिजे. म्हणजे स्वतः विनम्र झालं पाहिजे, लहान बनलं पाहिजे, आमच्या शरीराची इच्छा मारली पाहिजे आणि दुसऱ्याला मदत केलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, आम्ही पश्चाताप केला पाहिजे. पश्चाताप नुसताच पश्चाताप नाही, तर परिवर्तन झालं पाहिजे. आम्ही आमचा स्वभाव बदलला पाहिजे. देवाच्या इच्छेनुसार आपण जीवन जगलं पाहिजे. आजपर्यंत जेव्हा माझ्या इच्छेनुसार जीवन जगत होतो, आपण देवाच्या इच्छेनुसार जीवन जगलं पाहिजे. तर अशा प्रकारे 3 गोष्टीची आम्हाला आठवण करून देते. आणि महत्वाची गोष्ट, राग लावताना आम्ही माती आहोत, आम्ही मातीतच जाणार आहोत, परंतु आमचा आत्मा अमर आहे. आत्मा अनश्वर आहे आणि अनश्वर जीवनाकडे आम्ही आत्म्याला नेलं पाहिजे. ही आठवण करून देणारा हा राग बुधवार आम्हाला आज लाभलेला आहे. आणि प्रियजन हो, आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आजपर्यंत आम्ही जे काही केलेलं आहे ते त्याच्यामध्ये आम्ही पश्चाताप करण्यासाठी आम्हाला संधी देत आहे. राग बुधवार किंवा 40 आम्हाला आपल्या पापाबद्दल पश्चाताप करून पुन्हा एक नवीन जीवन जगण्याचा निर्णय करण्याचा एक संधी देत आहे. आणि निर्णय करून आपण परमेश्वराच्या पुत्राच्या
पुनरुत्थानाद्वारे आपण नवीनीकरण स्वीकार करण्याचा वेळ आहे. आपण हा उपवास काळ अंतःकरणातून तयारी करून एक विश्वासाने चांगल्या प्रकारे आपण साजरा करूया आणि आपण स्वतःला धन्य बनवूया.